तुमच्या पण ड्रेसिंग टेबलची अवस्था काही अशीच होते का? माझा ड्रेसिंग टेबल इतका अस्तव्यस्त झालाय ना की मला काहीच सापडत नाहीये. तर विचार केला तर काही आपण मिनिटातच आधीच्या मी आता व्हिडिओमध्ये ह्याचा तर मेकओव्हर बघितलंच होतं की करतेय. मी माझं वॉर्डरोब शेवटपर्यंत ऑर्गनाइज नक्की केलं होतं बघा, कारण आणि हा आता विचार मेकओव्हर केला की नवीन बघितल्यानंतर आय वॉर्डरोब एम सो येण्याच्या शुअर आधी की आपण तुम्ही सुद्धा माझा ड्रेसिंग मोटिवेट व्हाल टेबलचा पण तुमचा कॉर्नर मी ड्रेसिंग टेबल ऑर्गनाइज करते. आवरण्यासाठी. कारण ड्रेसिंग टेबलचा कॉर्नर हा असा असतो की तो थोडासा पण मेसी असेल ना तर पूर्ण बेडरूम मेसी वाटते. तर सगळ्यात आधी मी सगळ्यात स्केरी पार्ट म्हणजे काय केलं की पूर्ण ड्रेसिंग टेबल हा रिकामा करून घेतला. जे काही वस्तू सगळ्या माझ्या इकडे तिकडे झाल्या होत्या, कारण अजिबात दिसत नव्हत्या मला. एक वस्तू काढू म्हटलं तर 5 गोष्टी निघायच्या. इतकं क्लटर्ड माझ्या माझ्या ड्रेसिंग टेबलला झालं होतं. तर मी सगळ्यात आधी सगळ्या गोष्टी माझ्या बेडवर काढून घेतल्या. त्याच्यानंतर हे जे माझं जुनं ड्रेसिंग टेबलवर मी मॅट टाकली होती ती पण काढून ती झटकून घेतली आणि वरचा त्याचा टॉप असं छान क्लीन करून घेतला. कारण आणि त्याच्यावर मग एक नवीन लुक द्यायला एक नवीन मॅट टाकली. ही एक सिक्रेट आहे बरं, ही मॅट नाही आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी काय टाकलं आहे त्याच्यावर. हे ड्रेसिंग टेबलचं कवर नक्कीच नाही आहे. आता म्हटलं ड्रेसिंग टेबल मी स्वच्छ करतच आहे, तर हाता लागलीच इथे जे काही फ्रेम्स आहेत, फोटो फ्रेम्स लागले होत्या, मला दिसलं की त्याच्यावर पण थोडीफार धूळ जमा झाली आहे. तर मी त्या पण छान अशा पुसून घेतल्या ओल्या फडक्याने. ते एका कामामागे एक म्हणतात ना, एक काम निघतच जातं. तर मी ते पण असं छान करून घेतलं. तर हा ऑर्गनायझर मी आधी स्वच्छ करून घेतला होता, छान पुसून घेतला, त्याला धुवून घेतला आणि त्याच्यानंतर मी तो आता ऑर्गनाईज केला. आता इथे मी एक सिम्पल रूल फॉलो केला आहे की ज्या गोष्टी सिमिलर असेल त्या गोष्टी म्हणजे सिमिलर गोष्टी एका याच्यात कॅटेगराईज केल्या. जसं माझं लिपस्टिक्स एका याच्यात ठेवले, जे काही माझ्या स्किन केअरच्या गोष्टी आहेत त्या एका याच्यात ठेवल्या, ज्या माझ्या मेडिसिन्स आहेत त्या मी एका याच्यात ठेवल्या. त्याच्यानंतर माझ्या हेअर केअरच्या गोष्टी, हेअर ॲसेसरीज मी या एका ऑर्गनायझरमध्ये ठेवल्या. आणि हे मला असं वाटतं ना, प्रत्येक वेळेला ऑर्गनायझिंग करताना खूप सगळे ऑर्गनायझर्स नवीन आणणे किंवा खूप सगळे ऑर्गनायझर्स आपण एकत्र करून ठेवणे याची काही नेसेसरी नसते. इथे ना मी एक सिम्पलचा रूल फॉलो केलं आहे. जे काही माझे ऑर्गनायझर्स होते ना ते ऑर्गनायझर्स मी परत तेच वापरले. काही ऑर्गनायझर्स जे मला वाटले की नाही हे मला ड्रॉवरमध्ये ठेवायचे ते मी ड्रॉवरमध्ये ठेवले. आता या सेकंड ड्रॉवरची ना तुम्ही हालत बघू शकता, किती घाणेरडी झालेली आहे. मी समजा त्याला साध्या कपड्याने क्लीन करायला गेले असते ना तर ते कधीच क्लीन नसतं झालं. सो मी इथे ना थोडं स्मार्ट क्लिनिंग केलं. स्मार्ट क्लिनिंग म्हणजे काय केलं तर मी इथे व्हॅक्यूम क्लिनरचा वापर केला आणि त्यांनी जे काही तिथे माझे केस पडले होते, धूळ लागली होती, जाळे झाले होते, ते सगळे असे 2 मिनिटात असं छान ते क्लीन होऊन गेलं. कधी कधी ना स्मार्ट क्लिनिंग करणं इट्स ओके, पण मला असं वाटतं ना स्मार्ट क्लिनिंग करणं इट्स मोर यूजफुल दॅन नुसतं क्लिनिंग करणं. सो मी इथे असंच थोडा स्मार्ट क्लिनिंग ट्रिक्सचा वापर केला आणि मी व्हॅक्यूम क्लिनरनी असं छान सगळं क्लीन करून घेतलं. तुम्हाला बिफोर लुक तर मी दाखवलाच आहे आणि याच्यानंतर मी तुम्हाला आफ्टर लुक पण दाखवणार आहे. ते नक्की बघा, तुम्ही स्वतः रिअलाईज कराल की किती मोठा चेंज झाला होता. तर हे बघा आता याचा आफ्टर लुक, किती धूळ होती, किती केस पडले होते, किती जाळे साचले होते. तर जसं मी म्हटलं होतं की मी सगळ्या सिमिलर गोष्टी एकत्र कॅटेगराईज करून ठेवल्या होत्या, तर इथे हा ड्रॉवर मी डेडिकेट केला होता माझ्या बँगल बॉक्ससाठी. तर हा पूर्ण बँगल बॉक्स इथे मी तिथे ठेवला आणि हे असं काहीसं माझं ड्रेसिंग टेबलचं ऑर्गनायझेशन आहे. इथे या सगळ्या गोष्टी मी एकत्र ठेवल्या आहेत. जसं माझं स्किन केअर झालं, त्याच्यानंतर पावडर झालं, त्याच्यानंतर जे मेडिसिन्स आहेत, इथे जे एक्स्ट्रा माझ्याकडे टिकल्या आहेत, नेल कटर आहे, इयरबड आहेत आणि सिन्स मी मायग्रेनची पेशंट आहे तर मायग्रेनच्या ज्या काही औषधं मला लागतात इमर्जन्सीमध्ये, ते इमर्जन्सीची औषधं मी इथे ठेवले. त्याच्यानंतर जे डेली यूजसाठी मला टिकल्या लागतात त्या टिकल्या, हेअर बँड, त्याच्यानंतर रोल ऑन्स, त्याच्यानंतर माझे कंगवे, हे सगळे एकत्र कॅटेगराईज करून ठेवलं, जेणेकरून सकाळच्या धावपळीत ते इझी टू रीच असेल आणि मला ते लवकर सापडेल आणि मला 4 ड्रॉवर उघडायची गरज नाही पडणार कुठल्याच गोष्टीसाठी.
त्याच्यानंतर वेळ येते माझ्या फर्स्ट ड्रॉवरची. आता फर्स्ट ड्रॉवरमध्ये ज्या मी गोष्टी ऑकेजनली यूज करते त्या ठेवल्या. जसं माझं हे मेकअपचं सामान आहे, आय शॅडोचे पॅलेट्स आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण कुठल्या फंक्शनला जातो, वेडिंगला जातो, तेव्हा ज्या मी टिकल्या घालते त्या ठेवल्या. या बास्केटमध्ये मी जे माझे फर्स्ट एडचं सामान म्हणा किंवा ज्या गोष्टी मी ऑकेजनली यूज करते, जसं हे माझं बामचं बॉटल आहे जे माझ्या मिस्टरांनी थायलंडवरून माझ्यासाठी आणली आहे, जेव्हा मला मायग्रेनचा अटॅक येतो तेव्हा मी वापरते. आता हे सेकंड ड्रॉवर आहे, मी याच्याही आधी तुम्हाला सांगितलं होतं. हे बेसिकली बँगल्स आणि ज्वेलरीसाठी मी हे ड्रॉवर ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. तर इथे माझ्या सगळ्या बँगल्स, जेवढे काही माझे बँगल्सचे बॉक्स आहेत तेवढे मी ठेवले. ॲक्च्युली बँगल्सचे बॉक्स नाही, बरेच पाउचेस आहेत माझ्याकडे. सो ते सगळे पाउचेस, ज्वेलरीचे पाउचेस, त्याच्यानंतर काही जेव्हा ट्रॅव्हल करायचं असतं त्याच्यासाठी एक मी ट्रॅव्हलिंग किट तयार करून ठेवलेली आहे, ती ट्रॅव्हलिंग किट. त्याच्यानंतर एक्स्ट्रा काही जे मला ट्रॅव्हलिंगमध्ये कधी आपण वेडिंगला गेलो, पार्टीला गेलो, त्याच्यासाठी मी ते एकत्र करून ठेवलं आहे. तर असं काहीतरी माझं ऑर्गनायझेशन कंप्लीट झालं आहे. हो, तुम्हाला अजून एक गोष्ट मला दाखवायची आहे. आपल्याला रोज बांगडी घालावी लागते, किंवा ऑफिसला जायचं असेल तर घालायची असते, किंवा कुठे बाहेर जायचं असेल, किंवा घरात पण आवड असेल तर आपण घालतो बांगडी. तर मी त्याच्यासाठी एक सोल्युशन शोधलं आहे. सारखं पाऊचमधून बांगडी काढणं म्हणजे ते गोष्टी खूप मेसी होतात. सो मी तुम्हाला दाखवते मी काय सोल्युशन शोधलं आहे. सो हे असं माझ्याकडे मल्टिपल हुक्सचं हँगर आहे, ज्याच्यात मी आत्ताला काही बांगड्या लटकवून ठेवल्या आहेत, जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी की मी हे असं सोल्युशन शोधून काढलं आहे करून. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत घरात राहा, खुशीत राहा. बाय मंडळी.